तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। आरक्षण प्रश्नी मोदी सर्वसामान्य तोडगा काढत असतील तर पाठिंबा, मराठा आंदोलकांसमोर उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका। राज्यात लालपरीची चाकं थांबणार, एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुकारणार संप। देशाच्या गृह मंत्रालयाचे कुंपणच शेत खाते, अमित शहांच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ, ठाकरे गटाचा नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे विधान, मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी जरांगेंनी 288 जागा लढवाव्या। महाराष्ट्रात महागुंतवणूक, राज्यात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 7 प्रकल्प, कोकणसह मराठवाडा विदर्भात 20,000 रोजगार, लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेकल, सेमीकंडक्टर चिप, फळांच्या पल्प निर्मितीसाठी प्रकल्पांचा समावेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटाचा 25,000 कोटींचा प्रकल्प। उज्ज्वला लाडकी बहीणला आता 3 मोफत सिलेंडर, राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस सिलेंडर जोडणी असणे बंधनकारक। जातीवरून संसदेतील वातावरण तापलं, राहुल गांधी अनुराग ठाकूर यांच्यात खडाजंगी। गाडीच्या इन्शुरन्ससाठी PUC अनिवार्य नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचे निर्देश घेतले मागे। योजनांच्या जाहिरातीसाठी 270 कोटी, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र, निवडणूक प्रसिद्धी मोहीम, जयंत पाटील। मराठा उमेदवार निवडून आणणार, मंत्रीही करणार, मनोज जरांगे पाटील यांचा दावा। वजन घटवण्याच्या इंजेक्शनला भारतात मान्यता, टाईप 2 मधुमेहावर उपचारासाठी डिझाईन केलेले इंजेक्शन, बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेला पर्याय। वरळीत ठाकरे गट व मनसेत राडा, जांभोरी मैदानातील ज्येष्ठांची विरंगुळा केंद्र, मनसेकडून रोखण्याचा प्रयत्न। वायनाडची 4 गावे वाहून गेली, आधी जलप्रकोप मग भूस्खलन, लष्कराला पाचारण। मिटकरींच्या कारच्या काचा फोडल्या, राज ठाकरेंवरील वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। हरिभाऊ बागडे आज घेणार राज्यपाल पदाची शपथ, मराठवाड्याला मिळाली दुसऱ्यांदा संधी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।